हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम इन द क्लास ऑफ मॅथमॅटिक्स. आज आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम शिकणार आहोत. जवळपास प्रत्येक परीक्षेमध्ये येत आहे. फुकट दिलेले आपल्याला 4 मार्क आहेत. एवढा सोपा थेरम आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझं चॅलेंज आहे, हा व्हिडिओ तुम्ही विसरून दाखवा. विसरणारच नाही तुम्हाला, एवढं सोपं आहे. फक्त त्याच्यासाठी आपल्याला 2 गोष्टी लागणार आहेत. पहिलं, वाक्य कसं लिहायचं आणि दुसरं इन्स्क्राइब्ड अँगल वापरता येते का तुम्हाला. त्यासाठी आपण थोडं 2 मिनिटांमध्ये आपण डायरेक्ट थेरमला सुरुवात करू. त्या 2 गोष्टी आधी शिकू, 1 मिनिटामध्ये एक. ठीक आहे, चलो. आपल्याला काय शिकायचं आहे, इन्स्क्राइब्ड अँगल एक शिकायचं आणि एक वाक्य लिहायला शिकायचं. ठीक आहे. इन्स्क्राइब्ड अँगल काय असतो अगोदर पहा. तर इन्स्क्राइब्ड अँगल काय असतं, इथे एक अँगल तयार झालाय. नाव काय, BCD हा एक आपला अँगल आहे. या BCD लाच आपण इन्स्क्राइब्ड अँगल म्हणतो. सर्कलच्या मध्ये तयार झालेला अँगल असतं ते. पण कोणामुळे तयार झालं त्यानं बघा बरं. हा BCD जो आहे, ह्या बाहेरच्या या BCD आर्क मुळे कट झाला. म्हणजे इथून तुकडे पडले त्याचे, तर ह्याच्या मध्ये तो अँगल आहे ना. त्याच्यामध्ये आहे, तर आपल्याला वाक्य लिहावं होतंय, BCD इज इन्स्क्राइब्ड अँगल इन द आर्क BCD. म्हणजे हा जो BCD अँगल आहे तो या आर्क मध्येच आहे. दोघांचं नाव सेम येते, BCD. अँगल BCD इज इन्स्क्राइब्ड अँगल इन द आर्क कोणत्या BCD मध्ये. कोन BCD हा कंस BCD मध्ये अंतर्लिखित कोन आहे. याप्रमाणे आपण त्याला लिहू शकतो. ते नाही समजलं असेल तर जाऊ द्या, तेवढं काय त्याला लक्ष देऊ नका. फक्त अँगल कोणता असते लक्षात आलं पाहिजे. इन्स्क्राइब्ड अँगल कोणता असेल, BCD असेल. ठीक आहे. बाकी वाक्य नाही लिहिलं तर आलं तर चालतंय, पण खालचं वाक्य आपल्याला लिहिता आलं पाहिजे. कारण थेरम मध्ये आपण हे वाक्य वापरणार आहोत. एक थे अँगल वापरणार आहोत आणि हे दुसरं वाक्य वापरणार आहोत. मग वाक्य कसं असते तर पहा, हा जो अँगल आहे त्या अँगलचा इफेक्ट कोणावर पडते, तर अँगलचा इफेक्ट पडते समोरच्या आर्कवरती. कारण ह्या अँगलची इकडे एक रेष गेली, इकडे एक रेष गेली, त्याच्यामुळे सर्कलचे 2 भाग झालेत. इथून एक तुकडा पडला, इथून एक तुकडा पडला, खालचा वेगळा वरचा वेगळा. ओके. मग ह्या वरचा जो भाग आहे, या अँगल मुळे तयार झालेला जो वरचा भाग आहे, त्याला आपण म्हणतो इंटरसेप्टेड आर्क, आंतरखंडित कंस. ओके. मग आता हे जो वाक्य लिहायचे, मग अगोदर हा आर्क बद्दल माहिती लिहायची. कोणता आर्क आहे हा, आर्क BAD. आर्क BAD इज इंटरसेप्टेड आर्क आहे. पण तो कोणामुळे तयार झालाय बघ, आर्क BAD इज इंटरसेप्टेड आर्क. पण तो कोणामुळे तयार झालाय, तर या BCD मुळे तयार झालाय. पण BCD हा कोणता अँगल आहे, इन्स्क्राइब्ड अँगल आहे. माहिती लिहायचं, बाय द इन्स्क्राइब्ड अँगल BCD. ओके. वाक्य लिहिता येते का. आर्क BAD इज इंटरसेप्टेड आर्क. हा इंटरसेप्ट झाला, कट झाला, इंटरसेप्टेड आर्क बाय द या BCD इन्स्क्राइब्ड अँगल मुळे. मराठीमध्ये काय लिहायचं, कंस BAD हा कोन BCD मध्ये अंतरखंडित झालेला कोन आहे. ओके. अंतरखंडित झालेला कंस आहे. कंस लिहितोय आपण. परत एक वेळेस बघतो आपण त्याला. परत एक वेळेस सांगा मला, हे वाक्य डबल सांगा. आता जे आपण लिहिलतो ते कोणता आर्क आहे, इथं BAD हा इंटरसेप्टेड आर्क आहे. कोण कोणता आहे, BCD हा अँगल आहे, कोण आहे. मग अगोदर वरच्याच लिहायचं BAD. मराठीमध्ये इंग्लिशमध्ये अगोदर लिहूत, आर्क BAD इज इंटरसेप्टेड आर्क. आर्क BAD वरचा हा BAD हा इंटरसेप्टेड आर्क आहे. कोणामध्ये, बाय द इन्स्क्राइब्ड अँगल. कोणामुळे, बाय द इन्स्क्राइब्ड अँगल BCD. या BCD मध्ये तो इन्स्क्राइब्ड झालेला आहे. ठीक आहे. मग असं वाक्य लिहिलं की आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरू शकतो. मग इन्स्क्राइब्ड अँगल थेरम काय, आपल्याला थेरम पाहिलं तुम्ही, हे थेरम आपण नंतर कधी पाहू, त्याला प्रूफ करू आपण. पण हा बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, इन्स्क्राइब्ड अँगल काय सांगते आपल्याला, तर या Cचं माप अर्ध असते. कोणाचे अर्ध असते, तर त्याच्या समोरचा जो हा आर्क आहे BAD इंटरसेप्टेड आर्क, इन्स्क्राइब्ड अँगलचं माप हे इंटरसेप्टेड आर्कच्या अर्ध असतं. ओके. अंतर्लिखित कोणाचं माप अंतरखंडित कंसाच्या अर्ध असतं. मग कसं लिहिणार त्याला, तर अँगल Cचं माप अर्ध असते. अर्ध कोणाचे असेल, तर BAD. मग इथे लिहायचं हाफ ऑफ आर्क BAD. ओके. एवढी गोष्ट कळली की थेरम संपला आपला. फक्त अशी डायग्राम दिसली की हे वाक्य लिहिता आलं पाहिजे. इन्स्क्राइब्ड अँगल लिहायचं आणि अर्ध कोणाचं माप आहे ते लिहायचं. येईल. चलो सुरुवात करूत आपण. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. सायक्लिकचा अर्थ काय, त्याचे 4ही पॉइंट वर्तुळावर असतात. 4ही व्हर्टेक्स, त्याचे 4ही शिरोबिंदू ओके वर्तुळावर असतात. त्याच्यापासून एक चौकोन तयार होते, एक क्वाड्रिलॅटरल तयार होते. त्याला आपण म्हणतो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. मग ह्यानं स्टेटमेंट काय म्हणतंय की त्याचे जे अपोजिट अँगल्स आहेत, अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. अपोजिट अँगल कोणते आहेत, तर A आणि C समोरासमोरचे आहेत. मग ह्या दोघांची बेरीज सप्लिमेंटरी काय,
सप्लिमेंटरी म्हणजे कधी असते 180 असते. सो ए आणि सी या दोघांची बेरीज 180 असली पाहिजे. तसंच बी आणि डी या दोघांची बेरीज सुद्धा 180 असली पाहिजे. मराठीमध्ये काय म्हणते, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. एकमेकाच्या समोरचे जे सम्मुख कोन आहेत ते एकमेकाचे पूरक म्हणजे किती असते, 180 असते. म्हणजे आपल्याला काय प्रूफ करायचे, तर ए आणि सी दोघांची बेरीज 180 आली पाहिजे, बी आणि डी दोघांची बेरीज 180 आली. आता आपल्याला प्रूफ करायचे. प्रूफ मध्ये सर्वात सुरुवातीला आपल्याला गिवन लिहावं होते. सो गिवन मध्ये लिहूत आपण पक्षमध्ये काय लिहायचं, तर काय माहिती दिली आपल्याला, तर हा सायक्लिक आहे एवढंच दिले, आपण तेवढंच लिहू. काय लिहूत आपण, क्वाड्रिलॅटरल एबीसीडी, क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. चौकोन एबीसीडी हा चक्रीय चौकोन आहे, एवढंच लिहायचं. एवढंच गिवन दिले, एवढंच लिहायचं आपण. म्हणजे त्याचे चारही पॉईंट वर्तुळावरच एवढंच आपल्याला दिले. ठीक आहे. टू प्रूफ, मला काय प्रूफ करायचे आता, तर प्रूफ करायचं मला समोरासमोरील दोघांची बेरीज 180 असते. मग मी पहिले लिहितो अँगल ए प्लस अँगल सी, अँगल ए प्लस अँगल सी बरोबर 180. तसंच बी आणि डी दोघांची बेरीज सुद्धा किती असेल, 180 असेल. सो अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू किती येते, 180. ए आणि सी ची बेरीज 180, बी आणि डी ची बेरीज 180. सो आता मला प्रूफ करायचे. मग आता बघ एक एक प्रूफ करतो आपण. ए आणि सी ची बेरीज 180 करू. मला आता अगोदर जसं आपण पाहिलं होतं तसं सांगा, एचं माप कोणाचे तरी अर्धा असेल. कोणाचे अर्धा असेल बरं, तर या एचं माप अर्धा असेल समोरच्या या बीसीडीच्या. मग हे डायरेक्ट तर अर्ध लिहिता येत नाही, मला काहीतरी वाक्य लिहावं लागेल तिथं आता. सो देअरफॉर प्रूफ मध्ये काय लिहायचं आता सांगा बरं वाक्य. इंटरसेप्टेड आर्कचं आणि इन्स्क्राइब्ड अँगलचं वाक्य सांगायचे. कोणता इंटरसेप्टेड आर्क आहे, तर खालचा हा बीसीडी हा इंटरसेप्टेड आर्क आहे. मग इथे लिहूत आपण आर्क बीसीडी इज इंटरसेप्टेड आर्क. कोणामुळं तयार झालाय हा, बाय द इन्स्क्राइब्ड अँगल कोणता आहे, बीएडी, वरचा अँगल लिहायचा. बाय द इन्स्क्राइब्ड अँगल बीएडी, वरच्या अँगल मुळे खालचा हा आर्क तयार झाला. मराठीमध्ये काय लिहायचं, कंस बीसीडी हा कोन बीएडी मधील आंतरखंडित कंस आहे. ठीक आहे, वाक्य लिहिलं. आता आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरू शकतो. सो बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम अंतर्लिखित कोनाच्या प्रमेयानुसार आपल्याला आता सांगता येते एचं माप अर्धा असेल. कोणाच्या अर्धा असेल, तर त्याच्या समोरच्या कोणाचं, बीसीडीच्या अर्धा असेल. मग इथे लिहायचं 1/2 हाफ ऑफ बीसीडी. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. ठीक आहे, इथेपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नाही. कोण कोणाच्या अर्धा, आपण एक तयार करतो, ए आणि सी चं तयार करतो. तर एचं माप अर्धा आहे हे समोरच्याच, त्याच्यासाठी मी हे दोन ओळी लिहिली. आता मला सेम तयार करायचे. कोणाचं तयार करायचे, अँगल सीचं, कारण सीचं सुद्धा कोणाच्या तरी अर्धा असेल. मग सीचं कोणाच्या अर्धा असेल, तर या समोरच्या बीएडीच्या अर्धा असेल. मग वाक्य तयार करा. कोणता इंटरसेप्टेड आर्क आहे, तर आर्क आहे तुमचा बीएडी. मग इथे लिहायचं आर्क बीएडी इज इंटरसेप्टेड आर्क. ओके, पण कोणामध्ये आहे त्यानं, तर या सी मध्ये आहे. मग सी ला 3 अक्षर मध्ये कसं लिहायचं, बीसीडी हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, बाय द इन्स्क्राइब्ड अँगल बीसीडी. ठीक आहे, मराठीमध्ये कंस बीएडी हा कोन बीएडी मधील, सॉरी, कंस बीएडी हा कोन बीसीडी मधील आंतरखंडित कंस आहे. ओके, वाक्य लिहायची प्रॅक्टिस करा तेवढं, बाकी काय या थेरम मध्ये नाही. परत एक वेळेस बाय इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरायचं. आणि आता सीचं माप अर्धा असेल. कोणाच्या अर्धा असेल, अँगल सीचं माप अर्धा असेल. कोणाच्या, तर त्याच्या समोरच्या कंसाच्या. मग या सीच्या समोरचा आर्क कोणता आहे, बीएडी आहे. मग इथे लिहायचं मेजर ऑफ आर्क 1/2, मेजर ऑफ आर्क कोणता लिहायचं, बीएडी लिहायचं. मराठीमध्ये इथं जिथं आर्क आहे, इथं आर्क आहे, तिथं कंस म्हणून लिहा, बाकी सगळं सेम आहे. ह्याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. इथेपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नसेल. एक वेळेस आपण एचं माप अर्धा आहे म्हणून लिहिलं खालच्याच्या, एक वेळेस आपण सीचं माप अर्धा आहे म्हणलं वरच्याचं. ओके, आता मला बघ एक आणि हे ए आणि हे सी ह्या दोघांची काय पाहिजे, मला बेरीज पाहिजे. सो मी इथं वाक्य लिहितो ऍडिंग इक्वेशन 1 and 2. ओके, 1 आणि 2 ची आपण बेरीज करू. मग 1 आणि 2 ची बेरीज करते वेळी डाव्या बाजूमध्ये डावी बाजू लिहा होतं, उजव्या बाजूमध्ये उजवी बाजू. मग डावी बाजू कोणती आहे, हे ए आणि सी आहे. मग या दोघांची बेरीज करा. हे ए आणि हे सी या दोघांची बेरीज करा. ए आणि सी ची बेरीज केली इक्वल टू, आता हे 1/2 मेजर ऑफ आर्क बीसीडी आणि 1/2 मेजर ऑफ आर्क बीएडी ह्या दोघांची सुद्धा मला पुढे बेरीज करावं. मग आता नंतर काय केलं मी, हे 1/2 सेम असलेलं कॉमन काढू आपण, म्हणजे बाहेर काढलं. बाहेर काढल्यावर हे 1/2 आलं, हे जशाच तसं, हे जशाच तसं 1/2 बाहेर आलं. आता आकृतीमध्ये बघ बीसीडी आणि बीएडी. बीसीडी कुठे आहे, बीसीडी खालचं अर्ध टोपण आहे आणि बीएडी वरचं अर्ध आहे. दोघांची जर आपण बेरीज केली तर एक पूर्ण सर्कल तयार होते. आणि पूर्ण सर्कलचं, पूर्ण वर्तुळाचं माप किती असते, 360 असते. सो देअरफॉर आपण लिहू शकतो ए प्लस सी इज इक्वल टू 1/2 आणि याच्या बद्दल आपण किती लिहू शकतो, 360. 2 ने 360 ला भाग घालायचं, ए अधिक सी बरोबर 180. अर्ध उत्तर संपलं तुझं, म्हणजे पहिलं उत्तर झालं ए अधिक सी बरोबर 180. आता याच्या पुढे तुमच्याकडे 2-3 ऑप्शन आहेत.
पहिला ऑप्शन काय, सिमिलरली करायचं बी अधिक डी बरोबर 180. हे सोपं आलं, पण 4 मार्काला थिरम आला तर आपल्याला खालचं प्रूफ करावं होतं. दुसरा पर्याय काय, हे परत एवढं डबल करायचं. कोणासाठी, एक वेळेस बी साठी करायचं, बी चं माप अर्धा आहे समोरच्याच्या आणि डी चं माप अर्धा इकडच्याच्या, पुन्हा परत दोघांची बेरीज करायचं, बी अधिक डी बरोबर 180 येते. ते दुसरा पर्याय झाला. मी तिसरा सांगतो आणि सोपा आहे तो. मला सांगा, चौकोनाच्या चारी कोणाच्या मापाची बेरीज किती असते, 360. सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360. ओके, चौकोनाच्या चारी कोणाच्या मापाची बेरीज 360 असते. ए प्लस बी प्लस सी प्लस डी, चौकोनाची बेरीज किती आली, 360. मग मला माहिती आहे ए आणि सी चं माहित आहे. मग मी काय करतो, सी इकडे घेतो, बी तिकडे घेतो. सी ला इकडे घेतलं, बी ला तिकडे घेतलं. मग आता ए आणि सी ची बेरीज आपण काढला किती आहे, 180. ती बेरीज इथे ठेवायची, इथं 180, बी प्लस डी इज इक्वल टू 360. 180 ला पुढे घेऊन जाऊ, 360 मधून मायनस होते, सो बी प्लस डी इज इक्वल टू 180. हेच प्रूफ. किती सोपा थेरम आहे. फक्त जर समजलं नसेल, आणखी एक वेळेस व्हिडिओ पहा आणि न बघता लिहायचं. ह्याची प्रॅक्टिस कसं करायचं, एबीसीडीच्या ऐवजी पी क्यू आर एस नाव लिहायचं आणि सेम थेरम प्रूफ करून बघायचं. तुमचं परीक्षेमध्ये कधी विसरणार नाही, हा थेरम यावा असेल वाटेल तुम्हाला. फक्त प्रॅक्टिस काय करायची, तुम्हाला हे वाक्य लिहायला प्रॅक्टिस करायची. हे एक वाक्य, हे एक वाक्य, 2 वाक्य लिहिलो की या थेरममध्ये काय नाही, बाकी चिल्लर आहे मग सगळं. ओके, कसा वाटला थेरम मला कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि असे कोणते व्हिडिओ आहेत, कोणते थेरम तुम्हाला पाहिजे असतील तर ते खाली कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावर आणखी व्हिडिओ बनवत जाईल. ओके, भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये.